नमस्कार. BMS सेकंड इयर स्वस्थवृत्त एवं योगा याच्या पेपर 2मधील आज आपण असे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत जे तुम्ही स्टडी करताना स्किप नाही केले पाहिजे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आज जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टॉपिक सांगणार आहे किंवा क्वेश्चन्स सांगणार आहे ते तुम्ही केलेच पाहिजे. पण कोणी अशा उद्देशाने हा व्हिडिओ बघू नका की जे मी आज तुम्हाला सांगणार आहे तेच एक पेपर आहे किंवा तसाच पेपर येणार आहे किंवा हाच सेम असा पेपर येणार आहे. तर असं कोणी समजू नका. फक्त ते तुम्हाला सपोर्ट म्हणून किंवा ते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे तुम्ही चुकून तुमचा अभ्यास करताना स्किप करू नये म्हणून हा मी व्हिडिओ आज बनवत आहे. तर हा व्हिडिओ बनवत असताना मला मागील काही वर्षांचे प्रिव्हियस इयर MUHSचे क्वेश्चन पेपर, तसंच मागील वर्षाचा MUHSचा पेपर, त्यानंतर आपली NCISMची जी सिलेबस कॉपी आहे त्यामध्ये जे मार्कांचं वेटेज दिलेलं आहे किंवा खाली तुम्ही पाहू शकता की तिथे सेपरेट क्वेश्चन वाईज वेटेज दिलेलं आहे किंवा समजा मस्ट टू नो, डिझायर टू नो, हे टॉपिक ह्याचं सर्व ॲनालिसिस करून मी काही क्वेश्चन्स तयार केलेले आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत रसशास्त्र पेपर 1च्या दृष्टीने. तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहूयात स्वस्थवृत्ताचा पेपर 2. त्याआधी जर तुम्ही स्वस्थवृत्ताचा पेपर 1 किंवा इतर विषयाचे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पाहिले नसतील तर ते सुद्धा व्हिडिओ एकदा चॅनलवर जाऊन पहा. तर पाहूयात SAQ शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. त्यामध्ये पेपर 2मध्ये तुम्हाला पहिला SAQ डिझास्टर मॅनेजमेंट. आता पहिल्या म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला SAQ सांगतो. आता सिक्वेन्स पुढे मागे होऊ शकते, बदलू शकते. तर डिझास्टर मॅनेजमेंटवर तुम्हाला SAQ येऊ शकतो. त्यामध्ये काय विचारतील तर डिफाईन आणि त्याचं मॅनेजमेंट, म्हणजे कसं डिझास्टर झालं तर काय मॅनेजमेंट करायची ती प्रोसेस. तसंच नॅचरल किंवा मॅनमेड डिझास्टरसुद्धा विचारू शकतात. तर हा पूर्ण एक पॉईंट आहे, तो डिझायर टू नोचा पॉईंट आहे, त्यानुसार स्टडी करा. त्यानंतर ऑक्युपेशनल हेल्थ यावरसुद्धा एक SAQ विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये काय विचारतात तर डिफाईन ऑक्युपेशनल हेल्थ, त्याच्यानंतर अर्गोनॉमिक्सबद्दल विचारू शकतात. सोबतच ऑक्युपेशनल हेल्थचे जे डिसीजेस आहेत, 5-6 डिसीज आहेत, त्याला तुम्ही चार्ट फॉर्मॅटमध्ये एकदा स्टडी करा. ते सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. त्यानंतर ESI फॅक्टरीज ॲक्टसुद्धा तुम्हाला पेपरमध्ये विचारतात, कारण SAQसाठी ॲक्ट हा खूप प्रॉपर प्रश्न असतो. आणि रोल ऑफ आयुर्वेद इन ऑक्युपेशनल हेल्थ हा प्रिव्हियस इयरला विचारला गेलेला प्रश्न आहे, तर व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर स्कूल हेल्थ सर्व्हिसेस या टॉपिकवर देखील SAQ विचारला जातो. त्यामध्ये कंपोनंट्स ऑफ स्कूल हेल्थ, त्यानंतर हेल्थ प्रॉब्लेम्स ऑफ चिल्ड्रन, त्याचं प्रिव्हेन्शन कंट्रोल, ड्युटीज ऑफ अ स्कूल मेडिकल ऑफिसर किंवा मग हेल्दी स्कूल एन्व्हायरमेंटबद्दल तुम्हाला SAQ विचारला जातो. त्यानंतर डिसइन्फेक्शन या टॉपिकवर देखील SAQ विचारला जातो सेपरेट. त्याच्यामध्ये तुम्हाला डिसइन्फेक्शनची डेफिनेशन, त्याचे वेगवेगळे टाईप्स, त्याचा चार्ट, त्यानंतर त्याचे डिसइन्फेक्शनचे कोणते कोणते एजंट्स आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये विचारला जातो. त्यानंतर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ह्याच्यावर देखील एक SAQ असतो. त्यामध्ये तुम्हाला त्याची डेफिनेशन, WHOचं स्ट्रक्चर, कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर त्याचे रिजन्स, कुठे कुठे त्याचं ऑफिस आहे, सेंटर आहे, आणि WHOचे फंक्शन. तर यापैकी कोणत्याही एका पॉईंटवर तुम्हाला SAQ विचारला जातो. नंतर SAQचे अजून टॉपिक्स आहेत. त्यामध्ये कोणतीही WHOचं जर तुम्ही सिलेबस कॉपी पाहिली तर त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्समधल्या हेल्थ एजन्सी दिल्यात किंवा नॉन गव्हर्नमेंटल हेल्थ एजन्सी दिल्यात. तर त्यापैकी एकावर देखील SAQ विचारला जाऊ शकतो. जर पेपर टफ साईड निघाला तर अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतात. जसं की एखादी हेल्थ एजन्सी विचारतील किंवा मग रोल ऑफ WHO इन ग्लोबल ॲक्सेप्टन्स इन आयुर्वेदा. तर असा देखील एक प्रिव्हियस इयरला क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर डेमोग्राफी, त्यामध्ये त्याची डेफिनेशन, डेमोग्राफिक सायकल्स किंवा फॅमिली प्लॅनिंग किंवा मग कंट्रासेप्टिव्ह मेथड, कोणतीही एका कंट्रासेप्टिव्ह मेथडवर तुम्हाला SAQ विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट SAQ हेल्थ प्रॉब्लेम्स ऑफ एजेड, म्हणजे हा क्वेश्चन प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्सवर विचारला जातो. त्यामध्ये हे 2 टॉपिक्स जास्त आहेत विचारण्यासारखे. त्यामध्ये हेल्थ प्रॉब्लेम्स ऑफ एजेड आणि रोल ऑफ रसायना इन प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स. आणि सोबतच तुम्ही लाईफस्टाईल आणि हेल्दी एजिंगसुद्धा एकदा वाचून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कोरिलेशन विचारू शकतात. त्यानंतर MCH म्हणजे मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रॉब्लेम एकदा तुम्ही वाचून घ्या, त्याच्यावरसुद्धा क्वेश्चन विचारतात. आणि व्हायटल स्टॅटिस्टिक्स हा सिलेबसमध्ये दिलेला नाही आहे, पण व्हायटल स्टॅटिस्टिक्स हा SAQचा पॉईंट आहे, तो एकदा करा. त्यानंतर हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्या वेरियस लेवल्स कोणकोणते आहेत ते एकदा बघून घ्या. डिझायर टू नोचा क्वेश्चन आहे. एक SAQ डिझायर टू नोवर येतो. तर तुम्हाला माहिती आहे पहिला SAQ आपण पाहिला तो डिझास्टर मॅनेजमेंट, तो पण डिझायर टू नो आहे, आणि हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन. तर या दोन्हीपैकी एकावर डिझायर टू नोवर प्रश्न विचारू शकतात. तर हे तर होते सर्व मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स SAQमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये. आता आपण LAQ पाहूयात, लॉंग आन्सर क्वेश्चन्स. त्यामध्ये पहिला LAQ तुम्हाला एपिडेमिओलॉजी म्हणजेच जनपददंश किंवा मारक व्याधीवर विचारला जातो. तर सुरुवातीला जनपददंशमध्ये तुम्ही जे आयुर्वेदाचा पार्ट आहे तो एकदा व्यवस्थित बघून घ्या, क्वचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मारक व्याधी किंवा एपिडेमिओलॉजी, त्याच्यामध्ये तुम्हाला एपिडेमिओलॉजी म्हणजे काय, त्याच्या छोट्या छोट्या टर्म्स आहेत त्या माहिती पाहिजेत. त्यानंतर एपिडेमिओलॉजिकल ट्रायड माहिती पाहिजे, त्याचे प्रिन्सिपल्स आणि युजेस. सोबतच तुम्हाला मोड ऑफ इंटरव्हेन्शन माहिती पाहिजेत. त्यानंतर प्रिव्हियस इयरमध्ये तुम्हाला कोणत्याही एपिडेमिक डिसीजवरती LAQ विचारू शकतात.
सुरुवातीला थोडं एपिडेमिलॉजीबद्दल विचारून कोणताही एक डिसीज तुम्हाला डिटेलमध्ये विचारू शकतात. तर प्रिवियस इयरला कोविड-19 पडला होता. आता कोविड-19 असा प्रश्न आहे जो तुम्हाला वाचला नसेल तरी काही ना काहीतरी लिहिता येईल. त्यामुळे तो गेल्या वर्षी मुलांना लिहिता आला होता. पण ह्या वर्षी कोणता प्रश्न येईल हे क्लिअर सांगता येत नाही. त्यासाठी तुम्ही सिलेबस कॉपी नीट पहा. त्याच्यामध्ये जे डिसीजेस दिलेले आहेत बऱ्यापैकी 7 ते 8, 10, 12 डिसीज दिलेले आहेत. तर त्याचं तुम्ही चार्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. त्यामध्ये काय काय पॉईंट्स लिहायचे असतात हे मी तुम्हाला सांगू शकतो. त्यामध्ये तुम्हाला डिटर्मिनंट्स, त्यानंतर त्याची पॅथॉलॉजी डिसीजची, त्याचं ट्रान्समिशन कशा पद्धतीने होतं, त्याचा इन्क्युबेशन पिरियड, त्याचे क्लिनिकल फीचर्स, डायग्नोसिस आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे सगळे टॉपिक त्यामध्ये इन्क्लूड करायचे असतात. आता कोणता येईल हे क्लिअर सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही जे काही 10-12 डिसीज दिलेले आहेत ते एकदा व्यवस्थित स्टडी करा. चार्ट फॉर्मॅटमध्ये त्याला शॉर्टमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा LAQ तुम्हाला एन्व्हायरमेंटल हेल्थवर विचारला जाऊ शकतो. मस्ट टू नोचा टॉपिक आहे. पूर्ण एन्व्हायरमेंटल हेल्थमध्ये तुम्हाला फक्त वॉटर आणि मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट हे 2 टॉपिक मस्ट टू नोचे आहेत. आणि जे इतर लाईट, त्यानंतर एअर, वायू हे जे टॉपिक्स आहेत ते सर्व डिझायर टू नोचे आहेत. तरी पण ते एकदा वरवरून वाचून घ्या. पण जास्त तुम्हाला फोकस वॉटर आणि मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्टवर द्यायचा आहे. वॉटरमध्ये तुम्हाला जे पॉईंट्स आहेत प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, हार्डनेस ऑफ वॉटर, त्यानंतर वॉटरचे प्युरिफिकेशन मेथड्स आणि पोल्युशन ऑफ वॉटर तर व्यवस्थित स्टडी करा. प्युरिफिकेशनमध्ये रॅपिड सँड फिल्टर, स्लो सँड फिल्टर यावर LAQ मागच्या वर्षी विचारलं गेलेलं आहे. तर ते जरा जास्त व्यवस्थित स्टडी करा. त्याचे डायग्राम बघून घ्या. नेक्स्ट LAQ तुम्हाला विचारण्याचे चान्सेस आहेत प्रायमरी हेल्थ केअरवर. त्यामध्ये तुम्हाला त्याची डिफिनेशन, त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ प्रायमरी हेल्थ केअर, एलिमेंट्स आणि त्याच्या लेवल्स माहिती पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही एका लेवलवर म्हणजे तुम्हाला माहिती आहे विलेज लेवल, PHC, CHC, सब सेंटर लेवल यापैकी कोणत्याही एका लेवलवर तुम्हाला LAQमध्ये विचारू शकतात. तर जास्त चान्सेस शक्यतो PHCचे आहेत. तर ते व्यवस्थित स्टडी करा. PHCचे कंपोनंट्स, त्यानंतर कोण PHCमध्ये काम करतं, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते सर्व व्यवस्थित स्टडी करा. आणि रोल ऑफ आयुर्वेदा इन प्रायमरी हेल्थ केअर. आता हल्ली अशा प्रकारचे प्रश्न जास्त विचारले जात आहेत जे ॲप्लिकेशन बेस्ड आहेत, मग विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये लिहिता येतील. त्यानुसार रोल ऑफ आयुर्वेदा इन प्रायमरी हेल्थ केअर हा एक आयडियल प्रश्न आहे LAQसाठी. आणि आपला शेवटचा LAQ आहे नॅशनल हेल्थ प्रोग्रामवरती. तर नॅशनल हेल्थ प्रोग्रामचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे की कोणताही नॅशनल हेल्थ प्रोग्राम आला तर तो कसा अटेम्प्ट करायचा, त्यामध्ये कोणते पॉईंट्स इन्क्लूड झाले पाहिजे ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो एकदा जाऊन पहा. तर नॅशनल हेल्थ प्रोग्राममध्ये देखील 10 ते 12 नॅशनल हेल्थ प्रोग्राम दिलेले आहेत. तर त्यापैकी इम्पॉर्टंट असं म्हणायला गेलं तर नॅशनल लेप्रसी एलिमिनेशन प्रोग्राम, त्यानंतर TB एलिमिनेशन प्रोग्राम, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर, विटॅमिन A प्रोफिलेक्सिस प्रोग्राम आणि एड्स प्रोग्राम हे जास्त इम्पॉर्टंट आहेत कारण ते प्रिवियस इयरला विचारले गेलेले आहेत. तरी तुम्ही इतर प्रोग्रामसुद्धा एकदा वाचून घ्या. कमीत कमी त्या प्रोग्रामचं नाव, त्याचं 2-3 वाक्यामध्ये काय काम करतं तेवढं तरी तुम्हाला माहिती पाहिजे व इतर फॉर्मॅट तुम्ही आपल्या शॉर्ट ट्रिकच्यानुसार लिहू शकता. तर हे होते स्वस्थ वृत्त पेपर 2 संबंधित मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. तर या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा. कोणताही प्रश्न स्किप करू नका. सगळे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राईब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.